तर मी तिकून आलो मस्त पैकी, तिकून इथपर्यंत आलो. इथं गाडी आपली सायकल लावली. क्योंकि दोस्तों मैं एक ही हाथ से 15,000 किलोमीटर का भारत यात्रा कर रहा हूँ और वो एक ही हाथ से कर रहा हूँ. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. जसं की आपण बघू शकता श्रीकृष्णाचा फोटो आहे मित्रांनो, आणि आपला मस्त सकाळचा सुरुवात श्रीकृष्णाच्या फोटोसोबत करूयात मस्त. तर मस्त आता उठलो होतो आणि उठल्यावर मस्त आंघोळ वगैरे केली. जसं की तुम्हाला माहिती है, मैं कल जैसे आपको पता है मैं अभी भैया संदीप भैया जी के घर पे आया था. कल स्टे किया था मस्त फैमिली के साथ, हमारी फैमिली के साथ. और तर ठीक आहे, आज बघूयात काय होतं. आता जस्ट मी आंघोळ वगैरे केली आणि भैयाने मित्रांनो मला शर्ट वगैरे दिलं बघा घालायला. आता म्हणजे विषय काय माहिती आहे का, आता मी कसं वाटतोय बघा शर्टाने, एकदम मस्त वाटतो का नाही. तो भैया ने अभी दी है, मुझे बहुत अच्छा लगा. और अभी नहा धो के रेडी हो गया मैं. और देख सकते हैं यहाँ पे भैया जी भी रेडी हुए. राम राम, गुड मॉर्निंग. त्यांना ड्युटीला जायचं आहे, त्यामुळे ते पण रेडी झालेत मस्तपैकी, छानपैकी. आणि माताजी और आजी दो नाही. तर ठीक आहे मित्रांनो, मस्तपैकी सुरुवात झाली आपली मस्त चांगली एकदम मस्त. श्रीकृष्णाचे भजन वगैरे लागले तिकडे मस्त. तर आता पलीकडे आपलं बघूयात, तुम्हाला मी दाखवतो हरियाणामधलं घर कसं असते. तर हरियाणामधले पूर्ण गार्डन वगैरे. आता वरती गच्चीवर जातो आणि वरून पूर्ण सीन दाखवतो मला हरियाणामधला, म्हणजे पूर्ण एरिया कसा आहे. आम्ही जे थांबलो तिथं सरांच्या घरापासला एरिया कसला आहे सगळं काही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो. तर चला लेट्स गो. यहाँ से इंडिकेट था कल, यहाँ पे हमारी सायकल लगी. हाँ पार्किंग एरिया. आणि आपली सायकल इथं लावल्यामुळे मस्तपैकी मित्रांनो गेट वगैरे खोललं आहे. तर ठीक आहे, मी वर जातो, तुम्हाला मस्तपैकी इथलचा नजारा दाखवतो थोडासा शॉर्टमध्ये. तर इकडं जे नादी आता हे बघू शकता, सरांचं घर बघू शकता. जसं की तुम्हाला मी काल दाखलेलं आहे पूर्ण व्हिडिओमध्ये, आणि आज पण दाखवलं मस्तपैकी. पलीकडे त्या साईडला जे आहे ना एक गार्डन आहे मस्त, तर ते पण दाखवतो सरांचं. म्हणजे एवढं छान एवढं छान घर आहे ना सरांचं, तर तुम्ही हे पण करू शकत नाहीत. तर ठीक आहे, ओके. आता सध्या तुम्हाला माहिती आहे पाऊस चालू झाला होता तरी. तर हा बाग मस्तपैकी. तर इकडं पण म्हणजे इथं गार्डन आहे थोडंसं नॉर्मल. आणि शिवजी का हे बघा महादेवाची पिंड मस्त, आणि वरून मस्तपैकी पाण्याचा स्रोत चालू आहे, जेणेकरून ते पूर्ण होत जात आहे मस्त. ठीक आहे दोस्तो, तर आता मस्तपैकी दाखवलं तुम्हाला. आणि अजून तुम्हाला मी दाखवतो की इकडं जे ना इकडं वॉशरूम आहे. हे वॉशरूम आहे मित्रांनो. तर हे आणि ही बेडरूम आहे एक सरांची, जे की इथं की तुम्हाला रूम दाखवतो सरांच्या पूर्ण. तर पुढं आल्यानंतर आणि इकडे मंदिर बघा मस्त, मला दिसलं म्हणलं तुम्हाला पण दाखव, जे की साईबाबांचं, श्रीकृष्णाचं, महादेवाचं सगळ्यांचं मंदिर आहे मस्तपैकी. तर ठीक आहे. आणि किचन देखो, किचन आहे मित्रांनो हे मस्त, जे की रात्री जे जेवण वगैरे केलं मस्त, तर ते आपलं या किचनद्वारेच झालं आहे आपलं मस्त. तर मस्तपैकी जेवण वगैरे झालं. आणि तुम्हाला मी अजून पण दाखवतो हे रूम. इकडे एक रूम आहे मित्रांनो, जे की ह्या साईडला आहे, हे बघू शकता. इकडचे रूम झाल्यानंतर हे पूर्ण हॉल आहे. मी जिथं सध्या थांबलेलो आहे ते पूर्ण हॉल आहे, बघू शकता. आणि त्याच्यानंतर इथं मी रात्री झोपलो होतो, इथं झोपलो होतो मी रात्री, स्टे केला इधर नाइट में सो गया था मस्त बढ़िया तरीके से. अभी मोबाईल चार्जिंग को लगा, हमारा व्हिडिओ अपलोड हो रहा है का. तर हे असं या प्रकारचं हे बघा. तर ठीक आहे, तुम्हाला आवर्जून का दाखवतं माहिती आहे की बाबा तुम्हाला पण माहीत पाहिजे की मी जिथं थांबलो आहे तो एरिया कसला आहे नाही का. म्हणजे पूर्ण एकदम मस्त एरिया है, बढ़िया तरीके से. ठीक है चलो. ये ऊपर एक बाथरूम है, मतलब लगभग 3-4 बाथरूम लगा दिए बढ़िया तरीके से. ये ऊपर एक बाथरूम है, देखो बाथरूम और एक वॉशिंग मशीन है, बहुत बढ़िया. तर आलो आहे मित्रांनो फायनली वरती. सकाळी सकाळी मस्त पाऊस झाला आहे. हा वातावरण वा. सकाळ सकाळी मस्त, रात्री पाऊस झाला होता वाटतं थोडा, आणि सकाळ सकाळी मस्त पाऊस झाला आहे इथं मस्त, हे बघू शकता. आणि वरती आल्यानंतर मी काय पाहतोय बघा, वरती आल्यानंतर अजून एक कमरा इधर, जे की गेस्ट आपले एंजॉय, मतलब क्या बोलते सर जी, क्या है किसका नंबर. ये मेरे दोस्तों के रूम है. इधर अब मेरे फ्रेंड्स वगैरह जो आते हैं तो वो हम पार्टी वगैरह करनी होती है, तो यहीं ऊपर उनके लिए पर्सनल रूम बना. पर्सनल रूम, अच्छा अच्छा. वो स्टोर है उधर एक और आओ आपको गांव दिखाते हैं. हां, आता गाव बघायचं आहे तुम्हाला. मी तेच तर मेन पॉईंट आहे की इथलचं गाव बघायचं आपल्याला. वरून या इकडे गेलं ना वरती गेल्यानंतर मी तुम्हाला पूर्ण असं एक पूर्ण असं एक हे दाखवतो तुम्हाला, व्ह्यू दाखवतो. चला. आणि खरंच मित्रांनो मी जिथं थांबलो ना पूर्ण असा नॅचरल एकदम मस्त एरिया आहे ना. तुम्हाला पाहिल्यानंतर कळलंच असेल. हरियाणा का टॉप उसमें आता है. अच्छा.
मतलब ब्युटी डेव्हलप प्रोफेशनली. हाँ हरियाणा का. डेव्हलप व्हिलेज मध्ये एक गाव येतं हे, म्हणजे एवढं गाव म्हणून वाटत नाही कारण सगळे पूर्ण डेव्हलप आहे सटीपुर एरिया. पानिपत झट्टीपूर गाव आहे. खेत एरिया. तर हा बघा आता खेत एरिया आहे. पूर्ण असा नजारा आहे. आणि हे जे गाव आहे ना, हे या गावाचं नाव आहे झट्टीपूर. तर एकदम डेव्हलप असं गाव आहे, पण गाव म्हणून वाटत नाही, एकदम प्रोफेशनल सगळं काही, सगळ्या गोष्टी तिथं. तर त्या साईडला तिकडं जे ना मित्रांनो, त्या साईडला हायवे जिथून आपण एंट्री केली होती त्या साईडला दिल्ली टू जम्मू मतलब पाकिस्तान रोड आहे ना. हाँ येस पाकिस्तान जम्मू वाघा बॉर्डर जे आहे ना, तो रोड तिकडून आपण जे जाणार आहे तोच रोड आहे तो. तर मी तिकून आलो मस्त पैकी, तिकून इथपर्यंत आलो. इथं गाडी आपली सायकल लावली, सरांची इथं भेट झाली माझी. आतमध्ये सायकल ठेवली, वरून असं व्ह्यू आहे सरांच्या घराच्या समोरच जस्ट. तर ठीक आहे मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ, कसं सीन म्हणजे हे कसं वाटलं सांगा मला. कैसा लगा सरजी का मतलब जो घर है, और कमेंट करके जरूर कैसा लगा, गाँव कैसा लगा वो बता देना. और कमेंट में ज़रूर बता देना कि मतलब अच्छा, मतलब कि कैसा है आपको, मतलब फीलिंग कैसा है वो देख के, सब वीडियो देख के, वो घर देख के. अच्छा तो ठीक है, कुछ दो शब्द बोलना चाहोगे सर जी? दो शब्द भाई, आप ऐसे ही मेहनत करते रहो. और आप जो भी आपके व्यूवर हैं उनके लिए भी एक मेरा मैसेज है कि वो आपको ऐसे ही फॉलो करते रहें और आपसे कुछ ना कुछ मोटिवेट होते रहें और अपनी ज़िंदगी में आगे बढ़ते रहें. बेस्ट ऑफ लक ऑल ऑफ यू. दोस्तों अभी निकल रहे हैं भैया जी के घर से. अभी 10 को बज चुके हैं शायद. माहौल भी थोड़ा सा बाय कर दो. तो ठीक है चलो दोस्तों, अभी निकल रहे हैं. और यहाँ पे संदीप भैया जी भी जा रहे हैं अपने काम से, और मैं भी निकल रहा हूँ. तो ठीक है, अभी चलते हैं. हमारा साइकिल वगैरह सब रेडी है. भैया जी ने पानी बोतल भर दिया, भैया जी ने खाना खिला दिया, भैया जी ने सब कर दिया. और वो भी दे दिया मुझे, और एक पैंट भी दे दिया. आपको सब बता दूंगा मैं थोड़ी देर में. तो ठीक आहे, तर चलो अभी निघलते. सब रेडी हो चुका आहे, हमारा सफर जारी आहे. चलो. तर मित्रांनो, हे आलं चाललो होतो मी, आणि पूर्ण माहोल बघा. सभी आशीर्वाद देने आ गए, सभी आशीर्वाद देने आ गए मुझे जाते टाइम पे. तो ठीक है, बहुत अच्छा लगा. अभी जा रहे और सबसे तेरी सर खड़ी हो गए. हाँ ठीक है, ठीक है. हाँ जी, यात्रा सफल होते रहे. हाँ सही बात. हाँ जी. ओके, धन्यवाद सबको. और बहुत अच्छा लगा इनका सब प्यार भरा वो आशीर्वाद देख के, लेके चारों अभी. और आगे चल के इनका सबका आशीर्वाद काम आ जाएगा मुझे. मैं जरूर आना वापस. हाँ सब, हाँ 100% आ जाऊंगा फिर से. तो चलो, भाई जी का घर देख लो एक बार. और वो ये घर है भाई जी का, और यहाँ पे रुका था रात को. अभी जा रहा हूँ, निकल रहा हूँ. तर मित्रांनो, सध्या मी इथं आलेलो आहे, आणि हे बघू शकता आय लव्ह झट्टीपूर. तर ही कामान आहे, तर तुम्हाला पुढे गेल्यानंतर मी दाखवतो. तर मित्रांनो, मी आता मस्तपैकी आलो आहे, आणि हे झट्टीपूर इकडे रोड आहे. आणि अभी आंटी जी और भैया जी मिले, और अभी बाय बाय झट्टीपूर बोलना है बस. ड्रॉप करने आए मुझे. हाँ, मुझे ड्रॉप करने आए थे. और हाँ बाय जी, बाय आंटी जी. हाँ जी ठीक है. अभी मम्मी जी और सब हम निकल, और ये वो अभी दिल्ली को जा रहे हैं, थोड़ा सा काम है. और मैं जा रहा हूँ हमारे कुरुक्षेत्र रोड को, पानीपत होकर जाऊँगा, आपको दिखा दूँगा. तो ठीक है, अगली बार मैं जब मिलूँगा तो कुछ नया बन के मिलूँगा. गुड. तो ठीक है, आप बहुत ग्रो कर चुके होंगे तब तक. मेरी गुड विशेस आपके लिए. हाँ भैया जी ठीक है. नाइस जर्नी. हाँ बाय बाय. अरे भैया जी को अभी बाय बाय कहने को, मम्मी जी को भी. और ठीक है, ठीक है. तो चलो अभी निकलते हैं दोस्तों. चलो हाँ बाय. ठीक है. हाँ चलो, चलो मैं. हाँ थैंक यू. तर फायनली मित्रांनो, मी आज सकाळी मस्त गार वातावरणामध्ये निघलेलो आहे. सकाळी म्हणजे आता 11 साडे 11 वाजत आले, पण ते आता माहोल तास झाला पूर्ण. तर खूप छान वाटलं. भैया जी से मिलके बहुत अच्छा लगा. और उन्होंने वो अभी वीडियो देख रहे होगे मेरी आगे अभी, तो बहुत अच्छा लगा. और सबसे उनकी फैमिली से मिलके सब,
और बहुत अच्छा लगता है कि कोई अपना अपने जैसा लोगों को मिल जाता है कोई इधर बाहर, तो बहुत अच्छा लगता है सच में। और मुझे तो बहुत अच्छा लगा भैया जी से मिलके। तर मित्रांनो, खरं खोट नाही सांगत तर देवाची कृपा आहे सगळी आपल्यावर, कधी ना कधी तर आपलं कोणतरी चांगलं भेटतं। किती मोठी अडचण आहे होता मला, तर जसं की तुम्ही काल पाहिलेलं आहे, मी काल मंदिराकडे चाललो होतो स्टे करण्यासाठी, पण मला अचानक मला दादाचा कॉल आला, दादा म्हणले घरी या, तर मग घरी यावं लागलं डायरेक्ट। म्हणजे असं एक हे असतं, बॉन्डिंग असतं की जे माणसाचं ना कुठं ना कुठंतरी एखाद्या माणसाचं बॉन्डिंग असतेच। तर मस्त झोपलो, मस्त सकाळी उठलो, नाश्ता बिश्ता हो, सुबह सुबह उठा और भैया जी ने मुझे खाना खिला दिया और मैं नहा लिया और रात को बिंदास वो बहुत अच्छा नींद आई और बढ़िया तरीके से सो गया, एकदम बहुत अच्छा लगा। और सच में मैं फिर से और हमारी महाराष्ट्र की तरफ से और हमारी ऑडियंस की तरफ से और आपकी तरफ से सभी की तरफ से भैया जी का बहुत बहुत मतलब धन्यवाद करना चाहता हूँ, जो जिन्होंने मुझे हेल्प करी। और ज़्यादातर कई सारे लोग ऐसे नहीं मिल जाते, लेकिन 100 लोगों में से कम 10 लोग तो 10 या 5 लोग तो ऐसे होते हैं जिस बहुत भैया जी के जैसे। बहुत अच्छा लगा, तो ठीक है। तो अभी जा रहे हैं हम अपने रास्ते की ओर। अभी यहाँ से आगे से लेफ्ट में मुड़ना है और अभी पानीपत रोड पकड़ लूँगा मैं आगे से। और ठीक है, तो चलो देख लेंगे आगे होता है क्या। तो वीडियो पर बने रहेगा दोस्तों, ज़्यादा से ज़्यादा लाइक करो, शेयर करो और उन लोगों को शेयर करो जो डिमोटिवेट होते हैं लोग, जो बोलते हैं कुछ कर नहीं पाऊँगा ज़िंदगी में, वो सब उनको शेयर करो ये वीडियो। और जो एक ही हाथ से मतलब जो 2 हाथ होकर वो बोलते हैं ना मुझे ज़िंदगी से मैं परेशान हूँ, उनको ये वीडियो ज़रूर शेयर करना। क्योंकि दोस्तों मैं एक ही हाथ से 15,000 किलोमीटर का भारत यात्रा कर रहा हूँ और वो एक ही हाथ से कर रहा हूँ। ठीक है दोस्तों, आपको आपकी मतलब आपके सपोर्ट की बहुत ज़रूरत है मुझे अभी। और अब मेरे से जो भी मोटिवेट आप हो सकते हो वो हो जाना, मतलब मुझे बहुत अच्छा लगेगा। आपल्या सायकलला सुद्धा ट्रॅफिक लागली बघा, मग आपल्या सायकलचा पावर तसा आहे खतरनाक काय लागेल हो। आपल्या गाडीला हारणं बघ धोका आहे का, हां लय हारणं वाजायला लागली। जय श्रीराम, चलो। मी जिथं सध्या उभा आहे ना, म्हणजे सध्या जिथून चालू आहे ना तिथे एवढी ट्रॉफिक आहे पाहिजे। म्हणलं थोडं थांबावं, सायकल पण आपण ये जॉकेट जो है ना ये निकाल देता हूँ अभी, इससे बहुत गर्म हो रहा है। अभी सुबह ठंड लग रहा था इसलिए वो डाला था, अभी निकाल देता हूँ, थोड़ा सा गर्म हो रहा है अभी। तर मित्रांनो मी सध्या आलेलो आहे पुढं आलो, पानिपतच्या पुढं, थोडं पानिपतच्या पुढं आलो थोडंसं। आता आपल्याला जायचं याला 2 मिनटं थांबतो, गरम होतो जरा बोले। ये जो जैकेट दिया ना भैया ने मुझे, ये जो है ना ये मुझे ठंडी में बहुत काम आ जाएगा। अभी जो है ना अभी गर्म है ना थोड़ा सा, सुबह जब ठंडा था पूरा ठंडा था ना तब इससे ज़्यादा ठंडी नहीं लगती थी, मतलब लगती ही नहीं थी। तो इसके लिए वो थैंक यू भैया को ये देने के लिए। तो चलो आता हे मी आतमध्ये ठेवतो मस्तपैकी घरी घालून, आता इथं बाहेरच लावतो कुठेतरी ठेवतो एकदम मस्त। ठीक आहे मित्रांनो, जॅकेट वगैरे काढलं मी आता मस्तपैकी, सगळं ब्लॅक येऊ राहिले। तर ठीक आहे, जॅकेट काढलं मस्त मी आता। दिल दिया है जा भी देंगे ए वतन तेरे लिए, हर करम अपना करेंगे, हर करम अपना करेंगे, है वतन तेरे लिए, ओ दिल दिया है जहाँ भी देंगे ए वतन तेरे लिए। टाड़ा टन
ऊसाचा रस दिसला मला, ऊसाचा रस. आता ऊसाचा रस पितो एकदा मस्तपैकी. बऱ्याच दिवसानंतर पितोय. एवढा ग्लास आहे ना मित्रांनो, 20 रुपयाचा ग्लास येऊ. आपल्याकडे जो 10 रुपयाला का, इकडे 20 रुपयाला आहे. सॉरी, आपल्याकडे 15 रुपयाला, 15ला. बऱ्याच दिवसानंतर मी रस पितो ऊसाचा. रस मस्त लागलाय आणि रस पिऊन मस्तपैकी निघालोय. चला. गावाचा राहणे शेजारून मध्येच पूल आहे. मस्त आपलं स्कूल आहे. पूल नाही, स्कूल आहे. आणि इकडं पेट्रोल पंप आहे. चला आत्ताच्या आला आला बघ खड्डा. ओय बहुत बड़ा पानी इधर से लेना पड़ेगा मुझे. तो यहाँ से जाना पड़ेगा. जैसे कि आपको पता है मैं एक ही हाथ से साइकिल यात्रा कर रहा हूँ, वो भी 15,000 किलोमीटर तक का. तो आपका काम है यार सपोर्ट करना. ठीक आहे चलो. वाणी मेरा पारा गोरी. मित्रांनो हरियाणामधला टोल लागला आहे, म्हणजे हरियाणामधला म्हणजे एवढा मोठा टोल लागला आहे. ठीक आहे चला. यार इकडं काय अरे हे तुम्हाला दाखवत आवाज मला हे दिसलं सहज चालतं चालतं म्हणून तुम्हाला दाखव. झाडं पण किती बरं दिसतील मित्रांनो. हा हल्ले एकदम मस्त दिसतील झाडं. पलीकडून परत वळून जावं लागेल मला. इथून जमाना जायला काटेहून. काटा होतो काटा. तुमच्यासाठी इकडून यावं लागलेलं आहे मला मित्रांनो. मला हे म्हणलं तुम्हाला दाखव. किती मस्त वाटतं. झाडं मस्त लाईन लावलेले आहेत ते. झाडं काय ते का नाही मला. ऐसा कुछ दिखेगा ना मैं आपको ज़रूर बताता हूँ. कभी भी मेरे वीडियो को स्किप मत किया करो, ताकि आपको बीच में का जो सीन है अच्छे वाले स्पॉट वो देखने को ना मिल जाए. अगर आप स्किप करते हो तो आप नहीं देख सकते. और अगर आप पूरा वीडियो देखोगे ना स्टार्ट से एंड तक तो आपको सब दिखाई देगा. ठीक है, तो वीडियो पूरा देखा करो. और मेरा चैनल हो, आप अपना चैनल समझ के, और आप की वजह से अभी यहाँ पे आया हो, मतलब इस मोड़ पे आपने ला के खड़ा कर दिया है ना, तो आगे भी आप ही को ही लेके जाना है. ठीक है. तो अभी थोड़ा पानी पी लेता हूँ. थोड़ा सा पानी भी नहीं घेतो. थोडं पाणी पितो मस्त. मला असं वाटतं सकाळपासून मी आला असून कमीत कमी सकाळपासून 25 किलोमीटर 20-25 किलोमीटर आला असून पुढं. चांगलं आहे. रनिंग कवर व्हायला लागलं आता. माझी सवय लागायला लागली तसे व्हायला लागले. ठीक आहे. आपला गोप्रो चार्जिंग संपत आली आहे. पॉवर बँकला लावतो मी गोप्रोला. सकाळपासून मित्रांनो मी आतापर्यंत 31 किलोमीटर आलो आहे. असाच आपला सफर थोडा थोडा करून जारी आहे. आणि लवकरात लवकर आपल्याला जे आहे ना पंजाब बॉर्डरला लागणार आहेत आपण. आता पुढं जे आहे ना 1 किलोमीटर कवर करतो आहे सध्या मी. जेवढं लवकर होईल तेवढं. चला मित्रांनो 3 वाजत आले तर जेवण वगैरे नाही केलं अजून. सकाळी नाश्ता केला होता सरांच्या घरी. जसं की तुम्हाला माहिती सुबह खाया था डायरेक्ट खाना सर के घर पे नाश्ता किया था. आपने देखा है इस वीडियो में. तो ठीक है दोस्तों, अभी आगे देखते हैं. होटल है कुछ, मतलब अभी खाना तो खाना पड़ेगा. अभी 3 बजे है. बहुत ज़्यादा भूक लगी है. तो ठीक है चलेंगे अभी. तर बघूत कुठं खातो कुठं नाही. सकाळी मी पानिपतमध्ये होतो. पानिपतवरून मी पुढं याला आलो. आपलं पानिपतवरून कर्नालला आलो. आता मी सध्या कर्नालमध्ये आहे. आणि कर्नालवरून मी आता सध्या चाललो आहे कुरुक्षेत्राला. तर हा व्हिडिओमध्ये मस्त. तर मला माहिती आहे की पानिपतमध्ये पण खूप 2-3 स्पॉट होते पाहण्यासारखे.
पण एवढे पण काही खास नव्हते. मी त्या सरांना विचारले. मित्रांनो इथं पाणी तर एक जार दिसला मला. थांबलो मस्त, पाण्याची बॉटल वगैरे भरून घेतली. आता बघू शकता जेवण करायचं काय करा नाही कळा. बघा त्यांच्याकडे काही खायला आहे का बघू तुम्ही. मित्रांनो मी चाललो होतो नेमकं, म्हणलं आता इथं भेटलं. इथं पाणी वगैरे आपले भरवून घेतलं, बाटली भरून घेतली पाण्याची आणि आपली सायकल लावली तिकडे. म्हणलं तर आता नाश्ता बिस्टा जेवण वगैरे करून घेतो. तर तिकडे पुढं जाऊन जेवण्यापेक्षा इथंच मस्त जेवतो, कारण पुढं हॉटेल जरी भेटतं आहे का नाही भेटतं काही गॅरंटी नाही. तर ये अभी ऑर्डर किया था भैया, ये दिया है भैया ने. क्या काय भैया ये क्या क्या है? चपाती, चावल, कड़ी, नाश्ते की सब्जी, अचार, प्याज, लस्सी का गिलास. वा वा बढिया बढिया एकदम. तर ठीक आहे, तर आता खातो मस्त आणि राहतो अपडेटमध्ये. तुम्ही पण राहा. मस्त मित्रांनो जेवण वगैरे झालं आहे. मग आता 100 रुपये लागले मला जेवायला. इथं 100 रुपये लागले, कारण किती 4 आणि 2 6 रोट्या, ते छोटे छोटे रोटे होते आणि भात होता, कढी होती आणि वरण होतं. तर मस्त जेवण वगैरे झालं. आणि आता किती वाजलेलेत माहिती आहे का? 1 4 वाजत आले इथं, 3:30 4 3:30 4 वाजत आलेत. मस्त आता थांबतो कुठं सांगतो तुम्हाला लवकरात लवकर. तर राहा व्हिडिओमध्ये. चला निघतो आता, सायकल वगैरे घेतो आणि कालचं तर मी बघत आलो आहे मित्रांनो. प्रॉब्लेम काय माहिती का? मी उशिरा पोस्ट करतो व्हिडिओ. त्याचं कारण असं आहे, पोस्ट म्हणजे लवकरच करतो आहे पण होतो उशीर होतो आहे. कारण त्याचं तुम्हाला सांगतो कशामुळे होतं ते. मी 5-6 वाजता थांबत नाही. मला लागायचं स्टे करायला 6:30 वाजते दरवेळेस, आणि 6:30च्या नंतर 7 वाजते मला पूर्ण सेटअप करायला. 7-7:30 वाजत असते. व्हिडिओ एडिट करायला वेळ लागतो आणि नंतर परत चार्जिंगचा प्रॉब्लेम असतो. चार्जिंग कधी होती तर चार्जिंग झाल्यानंतर परत रात्रीच्या 11 वाजेपर्यंत एडिटिंग. मग 11 वाजता बाहेर झोप आली का मी काय करतोय, रात्री ताज एडिटिंग ठेवतोय आणि सकाळी एडिटिंग करीत बसतोय. सकाळी उठायला मला 8 वाजता तिथं 10 वाजेपर्यंत एडिटिंग करीत बसतो. 10च्या नंतर व्हिडिओ पोस्ट करायला वेळ लागतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ह्या होत्यात. तर मला इथून पुढे एक लक्षात ठेवावं लागणार आहे. 3-4 वाजले की लगेच थांबवून घ्यावं लागणार आहे आणि व्हिडिओ एडिट करावं लागत जाणार आहे. व्हिडिओ एक्सप्लोर व्हायला टाईम लागतो हे व्हायला. तर ठीक आहे, बघू नियोजन नाही करावं लागणार. कारण वेळेवर मला मान्य आहे मित्रांनो, वेळेवर व्हिडिओ पडत नाही सध्या. आजचा व्हिडिओ नाही का, म्हणजे कालचा व्हिडिओ सॉरी 2 वाजता पडला, आज 2:30 वाजता. तशाने उपयोग होणार नाही. तर ठीक आहे, लवकर सोडण्याचा प्रयत्न करतो मी. पण मी माझ्या ज्याने 100% करतोय बाबा. पण ते काय होतं प्रॉब्लेम आल्यामुळं. आता काय असतं कधी कधी प्रॉब्लेम असतो, कसं सांगतो मला. मेन प्रॉब्लेम असतो कधी कधी नेटवर्कचा बरं का, मेन प्रॉब्लेम. आणि दुसरा प्रॉब्लेम चार्जिंगचा. बाकी दुसरा काही प्रॉब्लेम नसतो. आता दिसतं सांग मित्रांनो, पलीकडच्या साईडला एक नदी आहे. तर दाखवतो तुम्हाला बघा, दिसली का? पाणीच पाणी आहे पलीकडं, सगळं पाणी आहे. ही नदी असं वाटतंय मला, पण कोणती नदी ते माहीत नाही अजून. बघा तुम्ही, मला गुगल मॅपला बघावं लागेल कोणती नदी आहे. थांबा, गुगल मॅपला काय मला वाटतं. हां नाही जाऊ दे, सांगतो नंतर. इथं आता सध्या गाड्या होत्या. खूप मस्त वाटलं. मंदिर बघतो मी चांगला जवळ एखादं, सांगतो मला. चला आलं, ही गाडी कसं जाणार आता. चला पुढून गाड्या येतात राव रे, गाड्या येतात. प्रॉब्लेम यायला लागला आहे मला. कैसे जाएगा भैया तू. मित्रांनो पेट्रोल पंप थांबा सुद्धा काही प्रॉब्लेम नाही बरं का. आपण पेट्रोल पंप थांबला, मी आता थांबन विचारून. पण वरून पडतो पाऊस संध्याकाळी आणि आपला टेंट भिजला का कार्यक्रम होईल. वॉटरप्रूफ टेंट घ्यायचा होता मला दिल्लीमधून, पण आता घेतला नाही मी. बघू आता काय होतं पुढं.
कमी बजेटमध्ये भेटला असतो. इथं मित्रांनो हवा की असा विषय थांबायला जागा भरपूर आहे, पण वरून पाऊस पडला का म्हणजे सेफ जागा नाही बने का. ठीक आहे, बघू काय होतं काय नाही. चला मित्रांनो, मला त्या तिकडे गाव दिसतंय बरं की एक, तिथं असं मोठं मंदिर दिसतं चांगलं. पण विषय काय माहिती आहे का, की तिथं थांबायला जागा आहे का नाही हे महत्त्वाचं आहे. आता मी तिथपर्यंत गेल्यानंतर मला परत पोपट झाला का मग परत मला मागे यावं लागेल. त्याच्यामुळे मला आता विचारून बघावं लागेल कोणतरी. ते आपले मित्र कंपनी म्हणत होते ना मित्रांनो, की शिवाजी महाराजांचे म्हणजे आपले मराठी बांधव जे राहायला तिथं काही, तर हेच श्यामगड हे कर्नालमध्ये येतं बघा ते गाव, जिथं मराठा छत्रपती शिवाजी युद्ध ब्रिगेड गाव श्यामगड म्हणजे मराठा समाजाचे आपले बांधव लोक येतं. तर ठीक आहे, मी एखाद्या इथं बाबाला विचारतो की इकडं समोर राहायला जागा आहे का. हे रोड इकडे आहे मागं पाठीमागं, इकडं रोड आहे. तर इकडं मी आता विचारतो बाबाला या इथं थांबायला जागा आहे का नाही रात्री. बाबाजी यहाँ पे रात को रुकने के लिए जगह है, रात को रुकने के लिए है कोई मंदिर है यहाँ पे आगे. ये चौक आएगा ना, हाँ बिल्कुल सामने माता का मंदिर है. आता का बड़ा वाला है, हाँ ये मंदिर है सामने. मतलब वहाँ पे रुकने की जगह हाँ है ना. कितना दूर है यहाँ से, ये पास ही है बस, ये सामने दिखता है मंदिर. कौन सा वाला जो कलश दिख रहा है, वो कलश छोटा वाला वो ऊपर दिख रहा है टाकी के. साइड में कलश दिखता है. हाँ हो रहा हाँ हाँ उसमें का. ठीक है जी, ठीक है, चलो मित्रांनो चला. छत्रपती शिवाजी महाराज दिसले मला आज, खूप छान वाटलं, मस्त वाटलं मित्रांनो. तर ठीक आहे, चला बघू विचारून आपण इथं मराठा समाजाचे लोक किती इथं सगळ्या गोष्टी नाही का. बरं वाटतं, छान वाटतं. आपले लोक आपल्याला भेटले का मराठी माणसं, मस्त वाटतं. त्यांना विचारावं पण लागेल मला की तुम्ही इकडे म्हणजे तुमचं इथं राहता कसं काय तुम्ही, परत म्हणजे तुमचं हे कसं काय झालं भाऊ नाही का. तर हे सगळ्या गोष्टी विचारणार आहे मी. ठीक आहे मित्रांनो, चला बघू. आता हे सगळं सिटीसारखं लागलेलं आहे सगळं आपल्या गावासारखं. तर मस्तपैकी. तर आता मंदिर आहे, त्या बाबांनी सांगितलं मंदिर त्या साईडला आहे, त्याला मंदिर बघावं लागेल, मस्त टेंट लावावं लागेल. टेंट लावायला जागा आहे का नाही हे महत्त्वाचं आहे. पाहत होतो मी मित्रांनो मी, आणि भयाने सांगितलं की इथं दुसरं एक मंदिर आहे परत, त्याचं नाव काय आहे ना बघ, हे मंदिर आहे महत्त्वाचं. मग टेंट लावावं लागेल ना, तिथे टेंट लावावं लागेल बघा. परमिशन घेतो, इधर कौन है ते बघो आधी. अभी आया था और भैया जी सब मिल गए. आपका नाम बता दीजिए. मेरा नाम अमित है, अमित सैनी. अच्छा, तो अभी यहाँ पे मंदिर में वो उन्होंने बोला कि आगे शिव जी का मंदिर है. वैसे ये वाला मंदिर है, लेकिन पूजा अंदर जो पुजारी साहब थे उन्होंने बोला यहाँ पे आरती होगी और स्पेस कम है थोड़ा सा, इसलिए रुकने को जगह नहीं है. तो आगे मंदिर है शिव जी का, वहाँ पे चलते हैं, देखते हैं. अभी मी आता नंबर घेतलेला आहे दादाचा, म्हणलं इमर्जन्सी प्रॉब्लेम आज तुम्हाला फोन करीन म्हणलं. तर आता शिवजीचं मंदिर म्हणजे मोठं मंदिर आहे म्हणले, तिथं काही प्रॉब्लेम येणार नाही. त्याच्यामुळे आता मी चाललो इकडं, बघूच सांगतो तुम्हाला अपडेट. मंदिरापाशी आलो आहे, ज्या मंदिरापाशी मला यायचं होतं आहे का. मस्त. तर मित्रांनो आता आतमध्ये आलो होतो आणि आल्याच आपलं स्वागत चहाने झालं आहे. देवाच्या दारामध्ये आपलं कधी नाही म्हणणार आहे कोणी. एका बाबांनी मला चहा दिला आता, आणि ते थोडा वेळ थांबा म्हणले. आपल्या सायकल गेटच्या तिकडे गेट दिसतंय का ते लाल कलरचं, तर त्या गेटच्या बाहेर थोडी सायकल लावली आपली सध्या. तर म्हणलं इकडं विचारपूस वगैरे करून घ्या एकदा. तर ठीक आहे, मस्तपैकी विचारतो आणि काय होतं तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो मस्तपैकी परमिशन घेतली मी बाबांची. तर ते मला म्हणले की मस्त इथं आतमध्ये महाराजा गावात एमपीच्या पाडले आता, तर इथं आपलं जागा आहे टेंट लावायला मस्त. तर टेंट लावतो, खाली गाडी टाकतो मस्त, आणि मस्त आहे. रात्री बाहेर जे ना महाराजा गार लागेल, त्याच्यामुळे म्हणलं आतमध्ये इथं बोर्ड पण आहे आपलं, चार्जिंग लावायला काय अडचण नाही, मस्त एडिटिंग करायला पण काय अडचण नाही, व्यवस्थित आहे सगळं. तर ठीक आहे, बरं झालं देवाने आपल्याला जागा दिली. मित्रांनो टेंट वगैरे लावला आहे मस्त मी आपला इथं, आणि आता बाहेर आरतीचा कार्यक्रम चालू आहे. तर मी तुम्हाला दाखवतो. हा सगळं तर बाहेर चालू आहे. ठीक आहे. तर फायनली मित्रांनो मी तोंड वगैरे धुतलं, आत्ताच तोंड पुसून काढलं थोडंसं. तर आता जेवण वगैरे करतोय मस्त. तर बाबांनी मस्त जेवायला बिवायला केलं इथं, म्हणजे त्यांचं ते रसोई असते बघा इथं साईडला. तर मित्रांनो मस्त जेवण वगैरे करतो. काय जेव्हा सांगतो तुम्हाला. आणि बरेच आपल्या मित्रांच्या आपल्या लाईव्हला गेलो आता, आणि लाईव्हला गेल्यानंतर बऱ्याच आपल्या फॅन्सच्या आपल्या मित्राच्या चाहत्या लोकांच्या कमेंट आल्या की जेवण नाही केलं का, छान वाटतं बरं का म्हणल्यानंतर.
आणि तुमचा सपोर्ट असाच ठेवा मित्रांनो. आपल्या मराठी माणसाला खूप पुढे न्यायचं आहे आपल्याला. तर ठीक आहे, जेवण वगैरे करतो आणि सांगतो तुम्हाला अपडेट काय होतं. एडिटिंग करायचं आता, फक्त एडिटिंग करायचा व्हिडिओ मस्त आणि अपलोड करायचा सकाळी. तर लवकरात लवकर व्हिडिओ अपलोड करण्याचा ट्राय करतो. तर काय होतं, अपलोडिंगला वेळ का लागतो की थोडंसं नेटवर्क इश्यू असतो. ह्या गोष्टी आता समजून घ्या थोडंसं, नाही का. हे बघा मित्रांनो, जेवायला मला काय काय दिलं आहे. चावल म्हणजे भात, आपली रोटी, त्याला तूप लावलेलं आहे मस्त, वरण आणि भाजी आहे जी की गोबीची फ्लावरची. मस्त जेवण वगैरे करतो मित्रांनो. जेवण वगैरे झालं माझं, आता धुवून काढतो बासन मस्त. आणि धुवायला माझी ती, कारण जेवणानंतर जर आपणच बासन धुतलं ना तर ते खूप छान वाटतं आणि खरंच धुवलं पाहिजे. तर ठीक आहे, मला बाबा म्हणले नाही धुवू नका काही नका म्हणले, पण तरी मी धुतोय, कारण जेवणानंतर आता इथं मंदिर आहे म्हणल्यानंतर आपणच धुवलं पाहिजे. चला. तर मित्रांनो, आता जस्ट उठलो आहे. रात्रीचा व्हिडिओ एडिट केला मी आणि इंडच केला नाही पण. तर ठीक आहे मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यावर लाईक करा, शेअर करा. नवीन व्हिडिओ मी आता जस्ट इथून स्टार्ट करतो आपला. आज 1 मार्च आहे आणि शनिवार आहे. तर ठीक आहे, काय होतं बघूत आज आणि कसा वाटला हा कालचा व्हिडिओ कमेंट करून सांगा. आवडल्यावर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय मित्रांनो.